कसं झालं तिथूनच ऍक्च्युली हा विचार सुरू झाला की जे मी जे अनुभवलंय तिथे विपश्यनेमध्ये 10 दिवस, तर हे मी माझ्या पेशंट्सना किंवा क्लायंट्सना देऊ शकतो का विदाउट डेम डुईंग विपश्यना. कारण प्रत्येकाला 10 दिवस जाता येत नाही, प्रपंच असतो, सगळं असतं. तर मग या गोष्टी आपण कुठेतरी देऊ शकतो का? त्यांचं बेसिक तो तत्व तेच आहे तिथलं की तुम्ही ऑब्झर्व्ह करा फक्त, तुम्ही त्याच्यात एंगेज नका हो. तुम्ही एंगेज झालात की मग ते तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गेलात. जसं सांगतो अजून एक उदाहरण विचारांचं. हे मी उदाहरण बरेच वेळा पेशंट्स द्यायचो की आपण कुठल्याही सिग्नलला थांबलो की आपल्याकडे दोन तीन प्रकारचे लोक तिथे येतात आपल्या काचेवर टकटक करायला. एक म्हणजे तृतीयपंथी असतात, त्याच्यानंतर ती फुलं आणि हे विकणारी मुलं असतात, किंवा प्रॉपर बेगर्स असतात. आपण टिपिकली काय करतो, समोर बघत राहतो किंवा आपलं काहीतरी काम करत राहतो किंवा मुद्दाम शेजारच्या माणसाकडे किंवा एकटाच असेल तर मी समोर बघत राहतो, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सो वी सिस्टमॅटिकली डेलिबरेटली इग्नोर. त्यांना जेव्हा लक्षात येतं की हा माणूस काही आपल्याला इंटरेस्टेड नाही, ते पुढच्या गाडीकडे जातात. पण समजा आपण ऑब्व्हियसली सुरुवातीला काय होतं सांगतो, आपल्याला माणुसकी असते, किती जरी ती कोणी काय असते तरी आपल्याला असं वाटतं शेवटी माणूस आहे. काहीतरी विचारतो त्यांना की नको दादा तुम्ही पुढे जा वगैरे असं म्हणायला लागलो. द मोमेंट यू एंगेज, त्यांना माहिती असतं ते तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून ते बघा हे करतात, ते एक बाळ दाखवतात, ती बाई म्हणते मला खाल्लं नाहीये, शाळेत नाही गेलेली आहे, असं काय काय करून ते बरोबर त्यांना माहिती असतं की हा एंगेज झाला. सेम विचारांचा आहे आपल्या. तिथे आपण जे करतो सिग्नलला तेच करायचंय, खरं काही वेगळं नाही करायचं. किती सुंदर उदाहरण आहे. काही वेगळं नाही करायचंय आपल्याला. इग्नोर केल्यावर ते निघून जातात. ते तुम्हाला त्रास द्यायला आलेत, तुम्ही त्यांना ऑब्झर्व्ह पण करून, ऑब्झर्व्ह करा म्हणजे काय की तुम्ही फक्त त्यांना इग्नोर करून फक्त पुढे तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्याशी एंगेज होऊ नका. तुम्ही तटस्थ राहा, एंगेज होऊ नका. ते पुढच्या गाडीकडे जातील, ते कोणाकडे जाऊ देत मग. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. की मी मला समजा राग शब्दात सांगितलं एक्झॅक्टली. आणि आपण करतोय हे सगळं, फक्त जे सिग्नलला करतो ते आयुष्यात करता आलं पाहिजे. तिथे आय गाईड देईल.